नमस्कार. मी आज बनवणार आहे चिकन. सुकं चिकन पण म्हणू शकतो किंवा चिकन ग्रेव्ही पण म्हणू शकतो. भांडं घेतलं, भांड्यात 2 टोपण तेल टाकून घेतलं, उभा कांदा चिरून घेतला, तोही टाकून घेतला. कांदा छान परतून घेतला, भाजून घेतला कांदा छान. त्याच्यानंतर सुहाना चिकन मसाला टाकून घेतला थोडासा, तोही छानपैकी परतून घेतला आणि मग त्यात चवीपुरतं मीठ, चटणी, कांदा लसूण मसाला आणि हळद असं सर्व टाकून घेतलं. तेही परतून घेतलं. त्याच्यानंतर चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं मी, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, मिरची ठेचलेली सगळं टाकून घेतलं होतं. 15 मिनटासाठी ठेवलं होतं. तेही टाकून घेतलं मी आणि हलवून घेतलं आणि वाफेवर शिजवायसाठी एक 5 मिनटं मी ठेवून दिलं झाकण लावून. त्याच्यानंतर 5 मिनटांनी परत काढून घेतलं टोपण आणि नंतर परत हलवून घेतलं चिकन. नाहीतर मग परत पुन्हा ते खाली लागू शकते, कारण का तेलावरच शिजत होतं चिकन. मग मी ओलं खोबरं, तीळ हे सर्व घालून मसाला पेस्ट केली होती, ती टाकून घेतली. परत एक 5-10 मिनटासाठी वाफेवर शिजवायला ठेवून दिलं. परत टोपण काढून घेतलं आणि मग उकळलेलं गरम पाणी थोडं थोडं टाकत असं करत एक 5-10 मिनटं शिजवून घेतलं. एक 20 मिनटं शिजवून घेतलं. बघू शकताय. म्हणजे खाली लागू नये आणि जास्ती ग्रेव्ही पण होऊ नये, मध्यम व्यवस्थित ग्रेव्ही तयार व्हावी म्हणून असं थोडं टोपण ओपन ठेवून थोडं थोडं शिजवून घेतलं. त्याच्यानंतर परत एकदा हलवून घेतलं चिकन मस्तपैकी. चिकन मग व्यवस्थित तयार झाल्यावर त्यात थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली मी चवीसाठी आणि मग चिकन पूर्णपणे रेडी झाल्यावर वरती कोथिंबीर टाकून घेतली. कसा वाटला व्हिडिओ माझा? आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.